नियोजन आणि वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर, त्यासोबतच माननीय सौ राखीताई कंचर्लवार महापौर चंद्रपूर शहर महानगरपालिका, माननीय आमदार श्री नानाभाऊ, त्याचा फलकाचा उद्घाटन माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते होते। जो स्वतः प्रकाशतो आणि दुसऱ्याला प्रकाशित करतो तो दीप। यानंतर चांदा पब्लिक सर्व अभियानामध्ये काढलेली ही चित्र या फ्रेमच्या माध्यमातून दीक्षांत बेले, राकेश दुर्गे, सय्यद अनवर, आशा पाटील, जब्बार खान पठाण, टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायला हवे। धन्यवाद सर। सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर, आयुक्त व विकासाच्या संदर्भात सहकार्य करणाऱ्या सर्व नगरसेवकांचं मनापासून कौतुक करतो की आपण 80,000 कुटुंबांमध्ये डस्टबिन देऊन एक स्वच्छतेचा मंत्र देण्याचा संकल्प केला आणि या संकल्पाला आजपासून सुरुवात झाली। या संकल्पाच्या पाठीमागे आमदार साहेब तर उभे राहतीलच, पण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या संकल्पाला शुभकामना देताना आश्वस्त करतो की स्वच्छता अभियानाचा जो संदेश हा महात्मा गांधींनी सांगितला आणि तो संदेश घेऊन या देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी 2019 पर्यंत स्वच्छ भारत हा संदेश जनतेला दिला, त्याला अनुरूप असं आपण कार्य करत आहात आणि या कार्यासाठी पालकमंत्री म्हणून आपल्याला जेव्हाही माझी मदत लागेल तेव्हा मी पूर्ण शक्तीने तुमच्या सोबत उभा राहील हा विश्वास मी तुम्हाला देतो। खरं तर कोणताही कार्यक्रम, उपक्रम, संकल्प हा लोकांच्या सहकार्याशिवाय, लोक जागरूकतेशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाही। काम कितीही उत्तम असलं आणि त्याच्या मागे लोकभावना नसेल, लोकांना ते करावंसं वाटत नसेल, सहकार्य करण्याची मनात इच्छाच नसेल, तर कितीही योजना केल्या तरी त्या योजना या कुठं एखाद्या कागदाच्या चौकटीत बंदिस्त होतील किंवा एखाद्या इमारतीमध्ये बंदिस्त होतील। चंद्रपूर शहराच्या लोकांनाही मी धन्यवाद देईल की या शहरातील लोक संवेदनशील आहेत। या शहराच्या लोकांनी जर मनात आणलं तर हे शहर मागच्या 2 वर्षापूर्वी देशामध्ये 108 किंवा 109व्या क्रमांकावर स्वच्छतेत होतं। देशामध्ये निश्चितपणे आपण जर उत्तम काम केलं तर देशामध्ये पहिल्या 10 मध्ये चंद्रपूर शहर सुंदर होऊ शकेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे। पण ही भावना, याचा उत्तम आदर्श
त्या माझ्या बाबूपेठ शाळेच्या नगर परिषदच्या शाळेच्या मुलींनी दाखवलं. एखादा 1000 पानाचं पुस्तक वाचून जो संदेश प्राप्त होत नाही, एखाद्या मोठ्या महानेत्याचं भाषण ऐकून जो संदेश प्राप्त होत नाही. जे महात्मा गांधीला एकाने विचारलं की आपका क्या संदेश है, महात्मा गांधींनी सांगितलं की मेरा जीवन ही मेरा संदेश है. त्या लहान मुलींनी स्वतःच्या खाऊचे 3,500 रुपये जमा केले आणि मुख्यमंत्री सहायता निधीला दिले की ज्यातून या महाराष्ट्राचा एखादा दुर्बल घटकातला आजारी व्यक्ती असेल, एखादा अतिशय गरीब असेल, संकटात सापडलेला व्यक्ती असेल, ते हे माझ्या खाऊचे पैसे आहे. मला वाटतं की तुमच्या माझ्या चंद्रपूरकरांसाठी हाच संदेश आहे की अगर हम सब मिलके एक सूर में एक विचार में काम करेंगे तर माझ्या आणि तुमच्या शहराचं नाव ही आन बान शान कायम ठेवत पुढे गेल्याशिवाय राहणार. हे खरं आहे की या शहराचा विकास व्हावा म्हणून महापौर असतील, नानाभाऊ असतील, आम्ही सर्वजण, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते असं कोणाला वाटत नाही की आपलं शहर चांगलं व्हावं. पण दुर्दैवाने शहर चांगलं करण्यासाठी लागणारा निधी मुंबईतून येत नव्हता. मुंबईतून निधी निघायचा पण विदर्भाच्या वाट्याला फार कमी यायचा. हा सारा पैसा काही विशिष्ट विभागात जिरायचा आणि इकडे मात्र भुरका आमच्यापर्यंत पोहोचायचा. पण आम्ही चित्र बदललं. खर तर आयुक्त साहेब, तुम्ही 87 कोटी सांगितले. हे 87 कोटीच्या नंतर मी आता परवा पुन्हा 17 कोटी रुपये दिले. बाबूपेठला 5.5 कोटी रस्त्यासाठी दिले. स्टेडियमला पुन्हा जास्तीचे पैसे दिले. विठ्ठल मंदिरला मी गेलो होतो. विठ्ठल मंदिर पठाणपुरा असा एक सिमेंटचा सुंदर रस्ता आपण करतोय. याशिवाय मग APJ अब्दुल कलाम गार्डन आपण उभं केलं. जसं नानाभाऊंनी सांगितलं इतकं सुंदर बस स्टँड आहे. खरं ते डिझाईन आता काल परवाच आमच्या हातात आलं. एअरपोर्टवर बसणाऱ्याला जो आनंद एअरपोर्टवर होतो त्यापेक्षा जास्त आनंद बस स्टँडवर होईल इतकं सुंदर बस स्टँड आपण बांधतोय. आता 1 तास बस उशिरा आली तर शिव्या देतात. मग 1 तास उशिरा आल्यानंतर अजून 1 तास उशिरा का आली नाही अशी भावना निर्माण होईल. असं सुंदर बस स्टँड आपण करतो. दाताला ब्रिज आपण सुंदर करतो. इथं थांबलं नाही. जे माननीय मोदीजींनी गुजरातमध्ये साबरमती नदीमध्ये साबरमतीचा नदीचा किनारा सुंदर केला. हिरई नदीने आम्हाला लहानपणापासून आमची तहान भागवली. हिरई नदीचं पाणी पिऊन पिऊन तुम्ही मी मोठे झालो. पण ती मात्र हिरई नदी आम्ही पाणी पिऊन आम्ही मोठे झालो. पण ती नदी मात्र संकुचित होती. नदीच्या किनाऱ्यावर गावं विकसित झाली, गावाचा विकास झाला, पण आमची नदी मात्र भकास झाली. ही नदी सुंदर व्हावी, ही जीवनदायिनी आहे, ही आमच्यासाठी माता आहे आणि हिच्या किनाऱ्यावर रोज लोकांनी जावं, सुंदरतेचा अनुभव घ्यावा. त्या नदीला जिला आपण माता मानतो तिथं कधीतरी आपल्या मनात ही भावना निर्माण व्हावी. आपण हिरई नदीचंही काम हाती घेतो. आमच्या लोकप्रिय खासदार हंसराज अहिरांनी केंद्रातून झरपट नदीचं काम हाती घेतलं. त्याचंही भूमिपूजन झालं आहे आणि तेही केंद्र मला वाटतं की लवकरच प्रस्ताव यांचा गेलाय आणि झरपट नदीचंही काम होणार आहे. म्हणजे एकीकडे केंद्र सरकार झरपट नदी करत आहे, दुसरीकडे राज्याच्या माध्यमातून आपण हिरई नदीचं काम हाती घेतलं. जटपुरा गेट जाता येता असा कोणी चंद्रपूर शहरात नसेल की जटपुरा गेटची त्याचं नातं नाही. पण हे जटपुरा गेट आमच्यासाठी ट्रॉफिकचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा जटपुरा गेटचं ट्रॉफिक, केंद्राचे कायदे, कडक कायदे, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय की जटपुरा गेटच्या ट्रॉफिकचा प्रश्न सुटावाच. पण आता आपण पर्यटन विभागाच्या माध्यमातून जटपुरा गेटचं जे लाइटिंग शो करतोय तो सुद्धा लाइटिंग शो हा चंद्रपूरचंच भूषण नसेल तर महाराष्ट्राचं भूषण होईल इतका सुंदर आपण लाइटिंग शो आपण करण्याचं काम करतोय. मेडिकल कॉलेज असेल, दातारा ब्रिज असेल, मेडिकल कॉलेजची इतकी मोठी जागा कुठंच नाही. तेवढी मोठी जागा आपण तिथं देतोय. स्वर्गीय बाबा आमटेंचं आपण सांगितलं त्या दिवशी त्याचं उद्घाटन केलं. 5 जून 2015 पोस्ट तिकीट काढताना सांगितलं की 9 फरवरी 2017 उद्घाटन करणार. मी आता परवा मेडिकल कॉलेज, सैनिक शाळा, वन अकादमी
त्याचा आढावा बैठकी घेतली आणि मी त्यांना सांगितलं की मला नोव्हेंबर 2018 पर्यंतच्या उद्घाटनाच्या तारखा सांगा तरच काम करा. नोव्हेंबर डिसेंबर 2018 याच्या पुढे जायचंच नाही, ही कामं पूर्णच केली पाहिजे. तेही म्हणाले की ही आमच्या डोक्यात कधी कल्पना नव्हती, पण जब तक लक्ष्य तय नाही करून घे तब तक हम आगे जा नहीं सकते. या शहरासाठी रस्ते दिले, बाबूपेठच्या ब्रिजसाठी आम्ही सर्वांची इच्छा होती, आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केला. आपलं हे लक्षात येईल की जेव्हा जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा शहरामध्ये अनेक निर्णय झाले. 95 ते 99 आमचं सरकार होतं. झरपटचा जो छोटा ब्रिज होता तो आम्ही मोठा केला. 3 रेल्वे ओव्हरब्रिज आम्ही केले. 606 कर्मचारी स्थायी करण्याचं काम तेव्हा झालं. रामाला तलावाचं ब्युटिफिकेशन केलं. नाट्यगृह तेव्हा आम्ही बांधलं. जर मी सांगायला लागलो तर एक मोठी यादी जेव्हा जेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार येतं तेव्हा तेव्हा होतं. खरं तर तुम्ही माता वांगालीच्या चरणी प्रार्थना करा की शहराचा विकास करायचा असेल तर हे सरकार नेहमीच कायम राहिलं पाहिजे, तरच हा विकास नानाभाऊ वेगाने होऊ शकतो. आणि आत्ताही पैशाची कमी पडणार नाही, कारण शेवटी या शहराचे आपण नागरिक आहोत. सत्ता येते आणि जाते. एका गोष्टीबद्दल तुम्ही आम्ही संकल्प केला पाहिजे की आम्ही संकल्प केला आहे की आपला जिल्हा हागणदारी मुक्त झाला पाहिजे. आपल्या जिल्ह्याचा हे संकल्प केला पाहिजे. जेव्हा मी आकडे घेतले तर शहरामध्ये अशा हजारो कुटुंब होते. खरं तर आता त्या झरपेट नदीवरचं मग वाटतं तुम्ही काहीतरी केलं आहे तिथं, त्याच्यामुळे थोडं स्वच्छ दिसतंय. नाहीतर झरपट नदीवर सकाळी जर मी बगारशाच्या दौऱ्यावर निघालो तर तिचा सॅल्यूट पाहून कस तरी वाटायचं, पण आता मात्र ते स्वच्छ झालं. अजून आपल्याला प्रश्न सोडवायचे. एक मोठा प्रश्न आहे. खरं तर नानाभाऊ तुम्ही महापौर ताई थोडासा अभ्यास करा. आपण शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेची घर गरिबांना दिली पाहिजे. मला विश्वास आहे की ज्या दिवशी आपण ही गरिबांना घरं देऊ त्या दिवशी आपल्याला सत्तेच्या घरातून कधीही कोणी बाहेर काढणार नाही ज्यांना घरं देऊ. आणि म्हणून ही घरं, उत्तम घरं, पंतप्रधान आवास योजनेची याची योजना ही करण्याची आवश्यकता आहे. आपण ग्रीन आर्मीचं काम हाती घेतलं. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही ग्रीन आर्मीचे सदस्य व्हा, झाले नसाल तर. आपण महाराष्ट्रामध्ये 1 कोटी ग्रीन आर्मीचे सदस्य करतोय. का तर आज तुम्ही इथं बसलात. नानाभाऊ मी म्हणतो आता तर मार्च व्हायचा, आता इतकी कडक गरमी आहे आणि तुम्ही इतक्या गरमीत बसला. हे आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे की ग्रीन आर्मीमध्ये व्यसनमुक्ती हे मिशन आपण हाती घ्यायचं आहे. की आपला जिल्हा या देशातला एक आदर्श जिल्हा करायचा आहे की नुसतं दारूबंदी करून होणार नाही, तर व्यसनमुक्तीकडे आपल्याला कसं जाता येईल. आमच्याकडे बचत गटाच्या महिला आहे. रोजगाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा महानगरपालिकेने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. खरं तर आयुक्त साहेब या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे की आमच्या बचत गटाच्या महिलांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टिकोनातून कॉर्पोरेशनने पुढाकार घ्यावा. मी पालकमंत्री म्हणून त्याला लागणारे जे काही आवश्यक निधी असेल तो सारा निधी मी सरकारच्या वतीने तुम्हाला देईल, पण तुम्ही बचत गटाचा सुद्धा विचार हा केला पाहिजे असं मला वाटतं. अनेक विषय आपण हाती घेतले. कधी ओपन स्पेस आपण विकसित करतोय, गावातल्या सर्व स्मशानभूमी विकसित करतोय. आता सिटी स्कॅनचं आपण परवा सुरुवात करतोय गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. मी गंभीर यादी सांगू शकतो. जेव्हाही मी मुंबईत असतो माझ्याकडे कोणतीही फाईल आली तर पहिल्यांदा त्या फाईलमध्ये चंद्रपूर आहे की नाही हे मी पाहतो, आणि जर असेल तर ती फाईल पुढे जाते, नाही तर तिथं थांबते. जेव्हा नागपूर स्मार्ट सिटी करण्याचा विषय आला आणि टेक्नॉलॉजीनुसार तिथं स्मार्ट टेक्नॉलॉजिकल सिटी फाईल आली, म्हणजे चंद्रपूर आणि बल्लारशा असेल तर फाईल पुढे जाईल. आता त्यांनी चंद्रपूर आणि बल्लारशा हे दोन्ही शहर घेतली आणि नागपूर सोबत नानाभाऊ तुम्ही तर नशिबान आहे. नागपूर भी तुम्हारा है, चंद्रपूर भी तुम्हारा है. तिन्ही शहर नागपूर, चंद्रपूर आणि बल्लारशा हे तिन्ही शहर आपण वायफाय आणि या सिस्टीमनी जोडतोय. आणि मला विश्वास आहे की तरुणांच्या हाती स्मार्टफोन आहे, पण फोन स्मार्ट असून होत नाही. ज्याच्या हातात स्मार्टफोन आहे तोही स्मार्ट कसा होईल याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि त्यासाठी आपण आता नागपूर, चंद्रपूर, बल्लारशा या तिन्ही गोष्टी आपण हातात घेतल्या की ज्या माध्यमातून आपल्याकडे असणारा जो तरुण आहे, विद्यार्थी आहे, त्याला चांगलं शिक्षण मिळावं. नागपूर विद्यापीठासोबत आपण पहिल्यांदा होतो, मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ झालं, नंतर मी गोंडवाना विद्यापीठ केलं. पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपलं गोंडवाना विद्यापीठ दुर्दैवाने आपल्याला पुढे नेता येत नव्हतं. पण आता गोंडवाना विद्यापीठाचं सुद्धा उपकेंद्र
हे चंद्रपूर बगाशाच्या मधामध्ये आपण सुरू करतोय की ज्यामध्ये अत्याधुनिक कोर्सेस हे इन्व्हेन्शन आणि इमॅजिनेशन. चीनमध्ये एक विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठाचे विद्यार्थी इनोव्हेशन करतात आणि एका वर्षाला भारतीय रुपयामध्ये 10,000 कोटी रुपये एका वर्षात सरकारला देतात. आपण त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. या दृष्टिकोनातून समाजामध्ये असणाऱ्या तरुणांनी पुढे येणं आवश्यक आहे. हे जर आपण आलं तर मला वाटतं की चंद्रपूर महानगरपालिकेला एक मोठा इतिहास आहे. आपल्यासोबत माता महाकालीची शक्ती आहे. ही माता महाकालीची शक्ती घेऊन पुढे जायचं आहे. खरं तर आपण सर्वजण असे नशीबवान आहोत की इंग्रजांचं राज्य हे देशावर होतं, पण तेव्हाही आपला हा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा स्वतंत्र होता. गोंड राजाचं राज्य होतं. इंग्रज सुद्धा हिंमत करू शकले नाही चंद्रपूरकडे वाईट नजर पाहण्याची, तर बाकी कोण कर सकता आहे. आणि म्हणून हा जो चंद्रपूरचा शूरतेचा इतिहास आहे, हा इतिहास घेऊन आपण या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आपला जिल्हा पुढे नेण्यासाठी झटावं. महानगरपालिका जेव्हा यासाठी प्रयत्न करेल तेव्हा मी पूर्ण शक्तीने महानगरपालिकेच्या सोबत राहील. नानाभाऊ, राखीताई, आयुक्त वसंतराव देशमुख आणि सर्व नगरसेवकांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी आज इथं उत्तम कार्यक्रमाचं आयोजन केलं. चंद्रपूर स्वच्छ करण्याचा संकल्प जो त्यांनी हातात घेतला त्याचा हा दुसरा टप्पा त्यांनी पूर्ण केला. मी त्यांना शुभकामना देतो. आपणही 3 तास इथं जवळपास थांबलात, आपल्यालाही धन्यवाद. जे लोक शहराचे 3 तास आपल्या आयुष्याचे देऊ शकतात, उस शहर के तरफ कोई बुरी नजर से देख नहीं सकता, हा विश्वास माझ्याकडे आहे. धन्यवाद.